नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. परभणी जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करावीत अशा सूचना ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिल्या आहेत. मुंबई येथील निर्मल भवन येथील MSRDC कार्यालयात आयोजित परभणी जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत कामाच्या आढावा बैठकीत ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर बोलत होत्या. यावेळी पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत भांबरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता अजय सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या, गंगाखेड, जिंतूर, मानवत, पालम, परभणी, पाथरी, पूर्णा, सेलू, सोनपेठ येथील जलजीवन मिशनच्या सर्व योजनांची कामे ही गतीने पूर्ण करावीत. पालम आणि गंगाखेड तालुक्यातील टंचाई निवारणार्थ विशेष दुरुस्ती कामे हे प्राधान्याने करावीत. वस्सा, चारठाणा, पिंपळगाव, काजळी तांडा येथील कामे ही पूर्ण करावीत असे निर्देश देखील त्यांनी या बैठकीत संबंधितांना दिले. परभणी जिंतूर या महामार्गावर झरीजवळील कालव्यालगत एका कारनं दिलेल्या जोरदार धडकेमध्ये दुचाकीवरील दोघा बहीण भावाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी घडली. MH38T2231 या क्रमांकाच्या दुचाकीवर सेनगाव तालुक्यातील वटकळी येथील राम महादेव व्यवहारे आणि शीतल महादेव व्यवहारे हे दोघे बहीण भाऊ परभणीहून जिंतूरकडे निघाले होते. याचवेळी जिंतूरहून झरीकडे जाणारी HR26DF 7890 या क्रमांकाच्या भरधाव कारच्या वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कारने या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दोघा बहीण भावाचा मृत्यू झाला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे थोर विचार सर्वांनी आत्मसात करावेत. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर वाटचाल करून समाजात एक आदर्श निर्माण करावा असे सांगून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आनंदात साजरी करावी असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी जिल्हा शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, महानगरपालिका उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजू एडके आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दिनांक 8 ते 14 एप्रिल 2026 या काळामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली. तसेच 2026 हे वर्ष महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. या अनुषंगानं 11 एप्रिल रोजी श्री शिवाजी महाविद्यालयात क्रांतीचा साक्षीदार हे एकपात्री नाट्य आयोजित करण्यात आले आहे असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले. यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सामंजस्याने आणि आनंदाने साजरी करावी. पोलीस प्रशासन परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे. समाजकंटकांनी सामाजिक सलोखा बिघडण्याचे काम केल्यास त्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल. समाज माध्यमांवर पोस्ट करताना कोणाच्याही भावना दुखवणार नाहीत याची दक्षता घ्यावी. यावेळी उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. परभणी शहर महापालिकेच्या वतीनं प्रशासकीय कामामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आणि नागरिकांचा वेळ वाचवण्यासाठी महानगरपालिकेने महत्त्वाचे विभाग आता पूर्णपणे ऑनलाईन होत आहेत. जन्म मृत्यू नोंदणी, विवाह नोंदणी आणि आरोग्याशी विभागाशी संबंधित सेवा लवकरच घरबसल्या उपलब्ध होणार असल्याची घोषणा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे. परभणी महापालिकेचे महापौर सय्यद इक्बाल, उपमहापौर गणेश देशमुख, सभागृह नेते सय्यद समी उर्फ माजुलाला, गटनेते दिलीप ठाकूर, आरोग्य अधिकारी कल्पना सावंत, आकाश लहाने, सय्यद इलाही, शुभम काष्टे, अमोल जाधव, औचार, संदीप पवार, नजम खान यांच्या उपस्थितीमध्ये ऑनलाईन जन्म मृत्यू विवाह नोंदणीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जन्म मृत्यू विवाह नोंदणी विभागाला 3 संगणक, स्कॅनर आणि इतर साहित्य हे देण्यात आले.
परभणी तालुक्यातील परभणी शहर भाग आणि परभणी ग्रामीण भागातील विशेष सहाय्य योजनेअंतर्गत विविध शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात येतो. संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना या सर्व लाभार्थ्यांची परिपूर्ण माहिती DBT पोर्टलवर भरून सर्व लाभार्थी यांना अनुदानाचा लाभ देण्याबाबत शासनाकडून कळवण्यात आले आहे. DBT पोर्टलवर ज्या लाभार्थ्यांचे आधार व्हेरिफिकेशन झाले नाही त्यांना अनुदानाचा लाभ मिळणे बंद झाले आहे. अशा लाभार्थ्यांनी आधार व्हेरिफिकेशन करणं यासाठी आधार अपडेट करून आधारची ई-प्रिंट, बँक पासबुकच्या झेरॉक्स प्रती, अद्ययावत मोबाईल क्रमांक, वर्गवारीप्रमाणे लाभ मंजूर झाला असेल त्यामध्ये दारिद्र्य रेषा प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, अपंगाचे प्रमाणपत्र, विधवा महिलांसाठी पती मृत्यू दाखला, आजाराचे प्रमाणपत्र, लाभ मंजुरीचे आदेश नोटीस इत्यादी कागदपत्रे परभणी तहसील कार्यालयात सादर करावेत. सदर सर्व कागदपत्र सादर करण्यासाठी लाभार्थ्यांना 8 दिवसाचा कालावधी देण्यात येत आहे. या कालावधीत सर्व शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांनी तात्काळ कागदपत्र सादर करणं आवश्यक आहे. सदरील कागदपत्र परभणी तहसील कार्यालयामध्ये 30 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जमा करावीत. कागदपत्र जमा करण्यात आले नाहीत तर सदरील लाभार्थ्यांचे नाव DBT पोर्टलवरून कमी करण्यात येणार आहे. सर्व लाभार्थ्यांनी अपडेट असलेले आधार कार्ड आणि बँक पासबुक संजय गांधी विभाग तहसील कार्यालय परभणी येथे जमा करावेत असं आवाहन तहसीलदार डॉक्टर संदीप राजपुरे यांनी केलं आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.